नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, भारतीय जनता पक्षानं आम आदमी पक्षाचे एकदम 7 खासदार राज्यसभेचे फोडलेले. त्यात हरभजन सिंग असेल, राजीव चड्डा असेल, हे सगळे मंडळी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आता 113 राज्यसभेचे खासदार राज्यसभेत झालेले आहेत. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाचं आता प्राबल्य वाढलेलं आहे. मग आता भारतीय जनता पक्षानं आजवरती काँग्रेस, राष्ट्रवादी जे मित्र पक्ष आहेत किंवा इतर पक्ष आहेत या सगळ्यांवरती सर्जिकल स्ट्राईक केला. सगळ्यांचे आमदार, खासदार, नेते, पुढारी सगळे फोडले आणि आपल्या पक्षामध्ये नेलेले. आता आम आदमी पक्षाचंच कोणी फोडलेलं नव्हतं, परंतु दणक्यात 7 खासदार फोडले आणि भारतीय जनता पक्षामध्ये नेले. त्यांच्यावरती ईडीच्या कारवाईचा दणका दाखवला. ईडी कारवाई दाखवली गेली आणि दम देऊन त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये नेलेले. पंजाबमध्ये जे आम आदमी पक्षाचं जे सरकार आहे आता सध्या, मुख्यमंत्री भगवंत मान आहेत तिथं, तर तिथलं सरकार सुद्धा भारतीय जनता पक्ष पाडतोय का? पंजाबमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येतोय का? म्हणजे जे आम आदमी पक्षाचे तिथं जे आमदार आहेत, ह्या आमदारांना फोडून राजीव चड्डा पंजाबचे मुख्यमंत्री होत आहेत का? असे या सगळ्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत की म्हणजे भारतीय जनता पक्षानं कसं सगळ्यांना नेस्तनाबूत करून टाकलेलं आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. आजवर आपण अर्ध सत्य ऐकलं असेल, गोंधळ ऐकला असेल. भारतीय जनता पक्षानं किती खासदार फोडून नेलं, कोणाकोणाला फोडून नेलं, काय काय झालं, हे सगळं ऐकलं असेल. त्या खासदारांची नावं मात्र आपण ऐकली नसतील. फक्त 7 खासदार फोडून नेले हे ऐकलं असेल. आता बघा, तुम्हाला पहिली मी नावं सांगतो. संजय सिंह, राजीव चड्डा, संदीप पाठक, हरभजन सिंग, विक्रम साहनी, अशोक मित्तल, ND गुप्ता, स्वाती मालीवाल आणि बलबीर सिंह असे आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत. आणि आता यापैकी 7 खासदार फुटून गेले. बघा, म्हणजे जे 10 खासदार होते त्याच्या बदले 7 खासदार राजीव चड्डानं फोडून नेले. राजीव चड्डा, हरभजन सिंह, अशोक मित्तल असे 7 खासदार राज्यसभेचे फुटून गेले. आता या सगळ्यांवरती कारवाई होईल का? हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे की म्हणजे एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जर एखादा खासदार जर गेला असेल तर खरोखरच त्याच्यावरती कारवाई होईल का? तर नक्कीच कारवाई होते. पण आता हे प्रकरण मात्र वेगळं आहे. तर कायदा काय सांगतो? भारतामध्ये पक्षांतराचा जो कायदा आहे तो कायदा कधी लागू होतो? काय सांगतो तो कायदा? जर एखादा खासदार स्वतःच्या पक्षातून बाहेर पडतो किंवा दुसऱ्या पक्षात जातो किंवा पक्षाचा व्हीपच्या विरोधात मतदान करतो, बघा, हे असे 3 प्रकार आहेत ह्याच्यामध्ये. परंतु हे जे 7 खासदार आहेत हे कशातच बसत नाहीत. यांना व्हीप जारी केलेला नव्हता. कशासाठी? यांना दुसऱ्या पक्षात हे गेलेत, स्वतःच्या पक्षातनं बाहेर पडलेत, पण त्यांनी राजीनामा दिलेला नाही. जर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला असता, दुसऱ्या पक्षात गेले असते, तर त्या ठिकाणी आम आदमी पक्षाला दुसरा माणूस घेता आला असता. परंतु ह्यांनी असं केलंय का? नाही. ह्यांनी मुळात राजीनामाच दिला नाही. भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पण राजीनामा दिला नाही. राजीनामा न दिल्यामुळं आता ह्याच्यामध्ये पेच निर्माण झाला. आता आम आदमी पक्ष ह्या बाबतीत सभापतींकडे तक्रार करू शकतो. म्हणजे लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे सभापती असतात, ह्याच्याकडे ते तक्रार करू शकतात. आणि तक्रार केल्यानंतर जे सभापती महोदय आहेत हे याच्यावरती निर्णय देऊ शकतात, सगळं तपासून. आता सभापतीच भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणल्यावर निर्णय काय येणार? तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. निर्णय हा दिलाच जाणार नाही. वर्षानुवर्ष असं लटकत ठेवलं जाणार. 2027ला तर पुन्हा निवडणुका आहेत, 1 वर्षभरावरती आलेल्या आहेत पंजाबच्या, आणि त्या निवडणुका झाल्यावरती बघू म्हणणार काय करायचंय ते.
पण त्यांना ताकद देणार निवडणुका लढवण्याला, उमेदवार उभे करण्यासाठी, हे करण्यासाठी. आता महत्वाची अट ह्याच्यामध्ये अशी आहे, जर खासदारांनी आधी राजीनामा दिला आणि दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांना तो नियम लागू होतो. आता हा निष्कर्ष सोप्या भाषेतला कसा तुम्हाला सांगतो, पक्ष सोडून जर थेट दुसऱ्या पक्षात गेले तर कारवाई होऊ शकते. आधी राजीनामा देऊन गेले तर कारवाई टळू शकते. अंतिम निर्णय हा सभापतीच्या हाती असतो. म्हणजे असा हा सगळा प्रकार आहे. परंतु ह्याच्यामध्ये आता ह्या 7 खासदारांवरती काही कारवाई होईल असं आपल्याला वाटत नाही. आता सभापती भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळं या प्रकरणामध्ये कारवाई होऊ शकत नाही. आता पंजाबची जी सत्ता आहे, पंजाबमध्ये बघा विधानसभा, पंजाबची विधानसभा काँग्रेसची सत्ता आम आदमी पक्षानं हिसकावून घेतली. या ठिकाणी 117 आमदार आहेत पंजाबमध्ये आणि 59 आमदार हे सत्ता प्रस्थापित करायला लागतात. तर या आम आदमी पक्षाचं पंजाबमध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आहे आणि भगवंत मान हे मुख्यमंत्री आहेत पंजाबचे. आता हे मुख्यमंत्री आहेत म्हणल्यावर भारतीय जनता पक्ष यांना सुद्धा फोडू शकतो, काही सांगता येत नाही. भारतीय जनता पक्ष ईडीचा धाक, सीबीआयचा धाक दाखवून कारवाई करते आणि त्या कारवाईमुळं घाबरून हे लोक सगळे पक्ष सोडून जातात. आज हे राजीव चड्डा ज्यानं पक्ष सोडला ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किती वाईट बोलत होतो, काय काय बोलत होतो. जो अशोक मित्तल आहे त्या मित्तलवरती 2 दिवस अगोदरच कारवाई केली आणि कारवाई होताच त्यांनी लगे पक्ष सोडून गेले. म्हणजे किती भयानक आहे बघा. तर आता दुसरी एक गोष्ट आपण असं सुद्धा लक्षात आणूया की आता 7 खासदार तर भाजपने फोडलेलेच आहेत. तर पंजाबमध्ये जे विधानसभा जी आहे, विधान परिषद आहे, विधानसभा आहे, पंजाब मधली जी सत्ता आहे ही आम आदमी पक्षाच्या ताब्यात आहे. परंतु ही सत्ता टिकवणं सुद्धा अरविंद केजरीवालसाठी अवघड आहे. कारण की हिथं सुद्धा हे फूट पाडू शकतात. राजीव चड्डा सहित 7 खासदार राज्यसभेचे जे हिथून फोडले गेलेले आहेत, तर ह्या खासदारांना भाजप बळ देईल आणि इथले जे आमदार, जे जुने पडलेले आमदार खासदार आहेत या सगळ्यांना एकत्रीकरण केलं जाईल, जे पडलेले आमदार खासदार बघा. तर दुसरी गोष्ट सुद्धा आपण बघितली पाहिजे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा पंजाबमध्ये मजबूत नाही. पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाची कसली ताकद नाही, फक्त 2 आमदार निवडून आलेले आहेत. ग्रामीण भागात काही नाही, शहरी भागात थोड्याफार प्रमाणामध्ये संघटना आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सुद्धा लोक इथं आहेत, नाराज आहेत. शेतकरी आंदोलनानंतर ग्रामीण भागात फार मोठी अशी नाराजगी भाजपवरती वाढलेली आहे. आता पूर्वीची जी ह्यांची युती होती अकाली दलाबरोबर ती सुद्धा तुटलेली आहे. अकाली दलाच्या सोबत युती नाही भाजपची आता. त्यानंतर बघा आम आदमी सरकारच्या विरोधात जर नाराजगी वाढली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आम आदमी पक्ष इथं कमकुवत होईल. भारतीय जनता पक्ष काय करेल, हे जे पडीक सडीक सगळे जे आमदार आहेत या सगळ्यांना गोळाबेरीज करेल, 100 कोटी रुपये देईल आणि त्यांना निवडणुकीमध्ये उतरवल, असं सुद्धा होऊ शकतं. आता काँग्रेस सुद्धा काही प्रमाणामध्ये या ठिकाणी कमकुवत झालेली आहे पंजाबमध्ये आणि मग भाजप या ठिकाणी मजबूत होऊ शकतो. आता लगे भाजप मजबूत होणार नाही, पण भाजप या ठिकाणी मजबूत होऊ शकतं. म्हणजे हा निवडणुकीचं मी तुम्हाला सांगितलं, निवडणुका जर लागल्या तर. परंतु सध्या भारतीय जनता पक्षाचं वेगळंच चाललेलं आहे. सध्यामध्ये भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की ही जी भगवंत मान यांची जी सत्ता आहे ही सत्ताच उकडून टाकायची, सत्तेतले आमदारच फोडायचे. म्हणजे भाजपनं आजपर्यंत अनेक राज्यांचं सत्तांतर केलंय, अनेक राज्यातल्या सत्ता पाडल्या त्या, अशीच ही सुद्धा सत्ता पाडायची, असंच काहीस भाजपची सध्या तयारी आहे. 2024ला आम आदमी पक्षानं पंजाबमध्ये चांगली कामगिरी केली, खासदार निवडून आले, आमदार बी यांचेच लोक 22 मध्ये बरेच निवडून आलेले होते. आता 27 मध्ये या ठिकाणी निवडणूक लागणार आहे. आता जो दिल्ली मधला जो अरविंद केजरीवाल यांचं मॉडेल होतं ते त्यांनी पंजाबमध्ये मांडलेलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिथं सत्ता आली होती. परंतु आता त्या ठिकाणची सत्ता हस्तगत करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं पुरेपूर प्रयत्न सुरू केलेला आहे. आता भाजपनं एकतर निवडणुकांमध्ये निवडून येणं किंवा
आहे ही पंजाब मधली सत्ता भगवंत मान यांची खेचून आणणं म्हणजे यांची आमदार फोडणे. मग ते पैशाच्या बळावर म्हणा, ईडीच्या जोरावर म्हणा, सीबीआयच्या जोरावर म्हणा, किंवा अजून कुठला बी साम दाम दंडभेद पैसे 200 कोटी 500 कोटी 1000 कोटी दिले जातील आणि हे सगळं सरकार पाडण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करू शकतो. म्हणजे भाजपला हे काही लोक फोडणं काय लय मोठी गोष्ट नाही. आता भगवंत मान हे या ठिकाणचे जरी मुख्यमंत्री असले, जर आपली सत्ता जायला लागली तर ते सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये जातील सत्ता टिकवण्यासाठी. काय करतील, सत्ताच गेली तर आपली, मग त्यापेक्षा म्हणतील बाबा मीच मुख्यमंत्री होतो, मला इकडून मुख्यमंत्री करा, असं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे भारतीय जनता पक्षानं बघा जंग पचडलेला आहे की ज्या त्या राज्यामध्ये हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे. बघा बिहारमध्ये आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल, जे विरोधामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्या विरोधातल्या लोकांना टार्गेट करायचं आणि आपली आपली सत्ता टिकवून ठेवायची. असंच काहीसं भाजपचं सध्याचं राजकारण सुरू आहे आता. आणि पंजाबमध्ये सुद्धा तसंच होऊ शकतं की एकतर खासदार फोडले जाऊ शकतात किंवा खासदार नाही फोडले, आमदार फोडले जाऊ शकतात. आमदार बघा जिथं 2 आमदार आहेत तिथं आता 5-7 खासदार झाले त्यांचे, आणि त्यांना ताकद देणार, राज्य सगळं पिंजून काढणार आणि निवडणुका लढवणार. किंवा ह्या सगळ्या 7 खासदारांच्या माध्यमातून तिथले जे आमदार आहेत काही त्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करणार आणि सत्ता कशी का होणार पण आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजप करणार, असंच आपल्याला सध्या तरी दिसतंय. म्हणजे भाजप बघा कसा पक्ष हे लोकांच्या हाताने निदर्शनास यायला लागलेला आहे. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.